आज बनवलेली आहे हिरव्या कैरीची चटणी वेगळ्या पद्धतीने। हे पहा, खूप छान झाली होती। जेवताना तोंडी लावण्यासाठी जरूर अशी बनवा चटणी, तुम्ही बनवली नसेल तर कधी। तर हे पहा, अशी बनवलेली आहे। कशी बनवलेली आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप न करता पूर्ण पहा। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू वेळ न घालवता। तर नमस्कार, मी रुपाली, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। तर हे पहा, 2 टोमॅटो घेतलेले, अद्रक घेतलेले, लसूण घेतलेला आहे आणि कैरी हे सर्व स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याला आता कट करून घ्यायचं आहे आपल्याला। कैरीचं वरचं साल्ट काढून घेतलेलं आहे मी, तुम्ही घ्या किंवा न घ्या, शिजल्यानंतर सॉफ्ट निघून जातं। आणि हे सारं पूर्ण कट करून घेतलेले टोमॅटो मधलं पण बी काढून घेतलेलं आहे, कारण जास्तच आंबट होईल। आंबट जास्तच, कैरी पण आंबट आणि टोमॅटो बी आंबट असतं थोडंसं, म्हणून बी काढून घेतले, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता कढईमध्ये वाफवण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। हे टोमॅटो टाकले 2 कट करून आणि कैरी टाकलेली आहे आणि छोटीशीच आहे। आणि तुम्हाला जर जास्त माणसासाठी बनवायचं असेल तर तुम्ही जास्त ह्याची क्वांटिटी वाढवू शकता, टोमॅटो कैरी वाढवू शकता। मला थोडीच बनवायची होती ना, म्हणून थोडंच घेतलेलं आहे मी, एकच कैरी आणि 2 टोमॅटो। आता त्यामध्ये तेल टाकून घेते मी। हे पहा, तेल टाकायचं आणि गॅसवर ठेवायचं, बारीक गॅसवर, नॉर्मल गॅसवर असं ठेवायचं झाकून, प्लेट झाकून ठेवते। आता मी तेल टाकून घेतलेलं, खूप मस्त छान लागते। उन्हाळ्यामध्ये आंबट खावं असं वाटतं ना, जेवताना तोंडी लावण्यासाठी खूपच उत्तम अशी ही चटणी आहे, छान आणि वेगळ्या पद्धतीनं बनवलेली आहे मी ही। हे पहा, वाफून झालेलं आपलं, पूर्ण शिजून झालेलं बघा। 10 मिनिटच ठेवलेलं मी आणि टोमॅटोचं बी साल्ट निघून जातात आता वरनं का। हे पहा, कैरी अशी सॉफ्ट शिजलेली आहे, टोमॅटो पण शिजलेले आहेत, त्याचं साल्ट पहा निघून जाते, आता निघायला लागलेलं आहे, आदर झालंय पूर्ण। आता ते काढून घेते मी हातानं, गरम गरमच। आणि थंड थोडंसं झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे याला। हे पहा, टोमॅटो ते साल्ट काढून घेतली मी आणि कैरीचं पण म्हणजे मध्ये कोळीच्या तिथं ठिकाणी आहे ना, जरा जाड होतं ना, ते पण काढून घेतले। फक्त गर घेतले कैरीचा आणि ती पूर्ण टाकलेली लसूण अद्रक त्यातच। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे, एकदा फिरून घ्यायचं आपल्याला, बंद चालू करून असं फिरून घ्यायचं आहे। हे झालं फायनली, असं झालेलं आहे, फिरवून घेतलेलं मिक्सरवर मी। आता त्याच कढईमध्ये आपल्याला एक पळी तेल टाकायचं आहे, एक पळी तेल टाकून घेते मी आता। नंतर जास्त भांडे कशाला घाण करायचे, म्हणून आता मी त्याच कढईमध्ये करून घेणार आहे। एक पळी तेल टाकलेले आहे, जिरे मोहरी टाकायची, मोहरी टाकते अर्धा चमचा थोडीशी, आणि जिरे, तुम्ही कढीपत्ता कोथिंबीर टाकू शकता, माझ्याकडे नव्हती सध्या म्हणून मी टाकलेली नव्हती। जिरे टाकते, खूप छान अशी लागते, वेगळ्याच नवीनच पद्धत आहे, वेगळी आहे, पहिल्यांदा ट्राय केलेली आहे मी। हे पहा, खूप मस्त। आणि ती पहिली कढई हे जी असल्यामुळं करपले जास्त जरा, आणि चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे, घरचं लाल तिखट टाकलेलं आहे मी। आता ती पेस्ट आपल्याला टाकून घ्यायची आहे आता, आणि ती पेस्ट आता पूर्ण छान अशी मिक्स करून घ्यायची हलवून, खूप छान अशी, खूप छान लागते, चविष्ट। आता हलवून घेते 5 मिनिटासाठी, आता याला शिजून द्यायचं 5 मिनिटं, नंतर आपली सारखा हलवून घेते मी, कारण चिटकते असं। पहा, झालेली आहेत 5 मिनिटं झालेली आपली फायनली अशी चटणी, खूप टेस्टी लागत होती, आंबट 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 तिखट। पहा, फायनली अशी चटणी झालेली आहे। मग कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा आणि छानशी कमेंट करा, सपोर्ट करा प्लीज सर्वांनी, आणि कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहत जा।
मी लास्टला सांगते. अर्धवटच सोडून कमेंट करून निघून जातात, तसं करू नका. आणि लाईक पण करायला विसरतात, लाईक पण करत जा. आता भेटू आता नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.